आज आम्हाला जायचंय पार्टीला, माझ्या बर्थडेच्या पार्टीला. आणि मी सुंदर साडी नेसली आहे बघा. माझ्याकडे ही मागच्या वर्षीच एक कोल्हापूरमध्ये आलेली, तर तीच साडी आहे. आणि मी नेसली नव्हती अशी प्रॉपर, अशी एक शूट केलेलं, त्याच्यानंतर नेसली नव्हती. आणि आज मी नेसली आहे. दीदीने मस्त असं वन पीस वेअर केलाय आणि काही नाही वेअर केलं अजून, ती आत्ताच आली आहे. आणि आम्हाला जायचं पार्टीला. दीदीने मला साडी वेअर केली. खूपच जास्त हार्ड आहे ही नेसायला, म्हणजे ती नेट आहे पूर्ण. आणि ब्लाऊज तर एकदम भारी असा प्रॉपर ब्लाऊज शिवलेला, खूप छान. आणि त्यामुळे माझं ना शूट राहिलं होतं, म्हणून माझं असं म्हणणं होतं की कुठेतरी मी नेसेल परत. आणि आज तर दिवस आला आहे, मस्त साडी नेसली आहे. पार्टीला चाललो आहे, कुठं चाललो आहे मला नाही माहिती. मी दीदीच्या घरी आली आहे. आणि काय खाते बघू? इमली खाती. इमली आम्हाला खूप जास्त आवडायची, सगळ्यांना माहिती असेल बघू. आम्ही ना लहानपणी नाही लहानपणी भेटायची इमली बघा, आणि आम्ही अजून खात होती. तर माझे आहोन ते गेलेत खाली, पटपट रेडी होऊन प्रिन्सला घेऊन गेलेत खाली. आणि नेहाचं राहिलं होतं, माझं थोडं म्हणजे नेहा यायची राहिली होती आणि माझी तयारी व्हायची राहिली होती, म्हणून मग आम्ही थांबलोय वरती. आता पटकन आवरून निघणार आहे पार्टी करायला. कुठे जाते, काय पार्टी करते मलाच नाही माहिती, ह्यांच्या मनावर आहे. कुठे जायचंय दीदी? मला पण माहिती, कोणाला सांगणार. अच्छा, म्हणजे आहोंच्या मनावर आहे. तर बघा कुठे चाललो आहे मलाच माहीत नसतं, माहिती आहे ना तुम्हाला. बर्थडेच्या दिवशी पण एवढे सगळे सरप्राईज भेटले, छान वाटलं. तर आता इकडे दीदी रेडी होऊन आम्ही दोघे तर ऑलरेडी रेडीच होतो. हिला पण 2 मिनिटात रेडी केलं आणि निघालो आम्ही पार्टी करायला. प्रिन्सने आणि त्याच्या डॅडीने पण ना छान मॅच केलंय, म्हणजे डॅडीने माझ्यावर, अरे माझ्यापेक्षा जास्त परफेक्ट मॅच तर तुला झाले दोघं पण. मी प्रिन्स आणि कुणाल दादा परफेक्ट मॅच आहे. हा तर ना म्हणजे माझ्या ड्रेसवर थोडं थोडं म्हणजे गोंदा. इतका त्रास देतो ना आमचा बबडा, एवढा भयानक त्रास देतो बापरे बाप. मस्त मॅच केले आणि चाललोय, पण एवढं ट्रॅफिक लागलं, प्लॅन चेंज केला. सरळ जायचं होतं हायवेनी भारत माता चौकात, खूप जास्त ट्रॅफिक लागलं म्हणून आम्ही चाललो दुसरीकडे. तर आम्ही ह्या तिघी बहिणी आहे. छान एक आमच्या तिघींसाठी एक छान कमेंट करा. मी वेगळी दिसते त्यामुळे ही कमेंट करू नका बापरे. तर ही आणि मी, बरेच जण म्हणतात ही आणि मी सेम दिसतो, खूप सेम दिसतो, आणि ही थोडीशी वेगळी दिसते. पण काय वेगळं वाटतं ते मला कमेंट मध्ये सांगा. नाही इकडे बघ, हे बघा हे दोघे मॅचिंग झाले. आले आले त्याने दर्शन घेतलं, पडला जो आले तिथे पडला. कुठे गेला? लपून बसला. इकडे बघा, इकडे बघा, कसे सेम मॅचिंग झाले. ते पूर्ण पाणी आहे. आत नको ना, बाहेर बसायला. आम्ही आलोय पार्टी करायला आणि आज बाबड्या इकडे नेहा बसली आहे. तर जेवण आलंय, मस्त असं जेवण आहे. पनीर काय भाजीचं नाव आहे? पनीर कुरचन समथिंग काहीतरी आहे. आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हणून फक्त ह्यांच्यासाठी नॉनव्हेज मागून ठेवायला. मी अजिबात नॉनव्हेज खात नाही, मला अजिबात आवडत नाही. आणि माझा प्रिन्सला पण खूप जास्त नॉनव्हेज आवडतं, ते दाखवते. ते बघा काय खातोय प्रिन्स. काय बोलला? कुठे गेला? तो म्हणतो मी खूपच जास्त शिकलोय. बरोबर बोलले ना. 17 लाख मध्ये नको. नाही नाही, खूप जास्त शिकलाय असं माझा भाऊ सांगतोय. तर आता आमची झाली पार्टी, आम्ही चाललोय. कुठे चाललोय काय माहिती? डेलाला चाललोय. खरंच का? मागच्या वेळेस तुझ्या बर्थडेला गेलेलं ना? खरंच नाही, चाललोय गाडीत बसतो. ह्यावेळी तुझ्या बर्थडेला चाललोय. आता माझ्या बर्थडेला चाललोय. नाही आम्ही जाणार आहे. अरे हा सॉरी शियार, कशी विसरले मी. पाबळला चालली आहे. ओ कुठे चाललो आपण? हा ते बघ ना कसं बघते. सांगा की कुठे चाललो आपण? देलाला. कुठे चाललो? पाबळेला. तर रात्री 1 तासांच्या प्रवासाने आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये डेला रिसॉर्टला. आणि सांगू मी इथे ना खूप वर्षांपूर्वी साफसफाईच्या कामाला होते. आणि त्यावेळी मी सगळे जे लोक यायचे ना, तर मी त्यावेळेस त्यांच्याकडून बघून विचार करायचे की मला हे काम नाही करायचं आहे, तर मलासुद्धा असं काहीतरी मोठं काम करून खूप सगळे स्वतःचे पैसे कमवून या हॉटेलला स्वतःच्या पैशाने जेवायला यायचं आहे. तर त्यावेळी बघितलेलं स्वप्न होतं.
म्हणजे जवळजवळ वाजले 2 आणि आम्ही पोहोचलो आहे डेलाला. तर तिकडची पार्टी झाल्यानंतर ना इकडे आलो आहे आणि मला वाटतं इकडे पण बऱ्यापैकी बंद झालं आहे. हे बघा पूर्ण असं काही म्हणजे मागच्या वेळेस पण आलेलो ना दीदीच्या बड्डेला, त्यावेळी पण आम्ही रात्रीचंच आलेलो. आणि ए गाडी एका साईडला वा. तर खूप जास्त उशीर झालाय. मी साडी वेअर करून आली, मलाच कसं तरी वाटायला लागले कारण आमच्या इकडचा काही प्लॅनच नव्हता. माझ्याकडे एवढे छान छान ड्रेस आहे पण मला वेअर करायला नाही भेटला. आणि माझ्या गाडीमध्ये होता पण आम्ही येताना दुसरी गाडी घेऊन आलो. म्हणजे जो कुणालचा म्हणजे माझे दीर लागतात, कुणालचा भाऊ लागतो, तर त्यांच्या गाडीमध्ये आलो आम्ही. बाबू झोप आली त्याला खूप जास्त. तर त्याच्यामुळे माझं मी हे सांगत होते की माझी बॅग त्या गाडीमध्ये गेली. माझ्याकडे ड्रेसच नाही चेंज करायला. आली साडी, मला कसं तरी वाटते पण ठीक आहे आता काय करणार. असं आहे आता 2 वाजलेत, कोणी बघायला. दीदी आणि नेहा फोटोशूट करते. एक माझा प्रिन्स झोपला आणि माझ्या कुठे गेले काय माहिती. कुठे गेले बाबू, एक मिनिट, कुठे गेले बाबू. ऑर्डर द्यायला गेले. ऑर्डर. ए प्रिन्स, जायचं का घरी आता. तर ज्या हॉटेलमध्ये मी 8,000वर कामाला होते त्या हॉटेलमध्ये मी माझ्या फॅमिलीला घेऊन बर्थडे पार्टीला गेलेली, म्हणून खूप जास्त आनंद होता. ज्या पण लोकांनी खूप जास्त कष्ट घेतलेत आणि आता कुठं सुखाचे दिवस आले त्यांनाच माझ्या फिलिंग्स कळू शकतात, बरोबर ना. तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.